संदीप त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतात. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची जोडी संतोष आणि शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 2 चेंडू संपलेत. वीटेक या टीमची धावसंख्या आहे 7-0. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा इथे बीट केलाय मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. कालच्या दिवसामधला खेळ हा सुंदर राहिला होता. या दोन खेळाडूंमध्ये अँकरिंग रोल निभावला होता संतोषने. मात्र ही मॅच फार क्रुशियल आहे. या मॅच मध्ये डू ऑर डाय सिच्युएशन आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. संतोष काल अगदी स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा करत होता. हा लोअर फुल टॉस पिकअप स्ट्रोक डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्ट्रेट अँड ग्रेट हिट. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आला चौकार. थँक्यू. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत. हो यावेळी बॅकफूट वरती गेला. स्ट्राइक कट केला. डीप पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव अंकित केली गेली आहे. किंबहुना धावफलकावरती धावत संख्या 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आयुष्यामध्ये 12 हा आकडा फार महत्वाचा आहे. जय सर घड्याळामध्ये 12 तिन्ही काठे एकत्र आल्यावर वाजतात. जर तुम्हाला मैदानात जर 12 वाजवायचे असतील ना तर एकत्र यावं लागेल. आणि आता इथे कोण कोणाचे कसे 12 वाजवतायत हे पाहावं लागेल. पुढचा बॉल मला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. ऑलिम्पिक मध्ये ज्यावेळेला प्रथमच क्रिकेट गेलं त्यावेळेला 12 खेळाडू एका संघामध्ये खेळले होते. त्यामुळे 12 आकडा सर्वाधिक महत्वाचा आहे. युवराज सिंगच्या आयुष्यामध्ये 12 आकड्यात सर्वाधिक महत्वाचा राहिला होता. 6.2 त्याची हाईट. 6 बॉलमध्ये 6 षटकार त्याने मारलेले पाहायला मिळाले. 12 जिथे मात्र डिसेंबरला त्याचा जन्म झाला. 12व्या महिन्यामध्ये तो जन्माला आला. 12 सेक्टरमध्ये जन्माला आला. दुपारी 12 वाजता जन्माला आला होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये 12 आकडा तितकासा महत्वाचा आहे. धावफलकावरती 13 आहेत. 13 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक संपलेलं पाहायला मिळत आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये जाईल. आणि सुपर 3 मध्ये आपण पाहणार आहात तिथे काय केलं जाणार आहे अजूनही त्याचा उलगडा नाही आहे. गुलदस्त्यामध्ये आहे. हा गुलदस्ता किती सुगंधित आहे. सागर पाटील आणि यांच्या संपूर्ण टीमने मात्र अजूनही या गुलदस्त्यामध्ये ठेवलेला हा सरप्राईज एलिमेंट आहे. या सगळ्या बाबीची चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. इन 8 नंबर 2 वरती नाव आहे स्वप्नील. स्वप्नील पावले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत राऊंड विकेटने. किंबहुना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हो यावेळी ओव्हर विकेटने आलाय. खोलीवरचा बॉल आहे. त्याच्यावरती मोठा प्रहार. मिस टाइम. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. ओहो इथे 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये कॅरी केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 1. कालच्या दिवसामधला स्टार आज मात्र इथे लवकरात लवकर बाद झालाय. धावा बनवल्यात त्याने फक्त 8. धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद. ते सर ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतलं निर्धाव षटक टाकलं तो गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रथमतः ऍक्शन रिप्ले पहा. लिडिंग एज घेतली होती. बॅटच्या टोला लागला. बॉल जसा लागला ना हताश निराश मुद्रेने इथे शुभम पाटील परतला. ही कॅच नव्हती. ही मॅच होती. आज मला असं पाहायला मिळालं ना जे भले भले होते ना ते कपडे बदलून व्यासपीठावरती आहेत. जे भले भले या स्पर्धेमध्ये होते ते अर्धे कपडे बदलून आलेले आहेत. आणि हा एक त्या दर्जाचा त्या तालमीचा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये त्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवलेला आहे. तो बाद झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीतला हा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू जो बाद होतोय 13ला पहिला धक्का लागलाय. नक्कीच सर असं म्हटलं आता ना की नशा जर मेहनत करण्याची असेल ना तर बिमारी ही सक्सेसची होते. पुढचा बॉल. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज एक नॅचरल अँगल मैदानाच्या आतमध्ये क्रिएट करतोय. एक चॅनल मध्ये गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय. इथे बीट केले डॉट बॉल. पावले या नावातच वेगळी जादू आहे. कारण 32 शिराळ्याचा विजय पावलेला तुम्ही ज्या रीतीने पाहता एक काळ एक परंपरा सातत्याने पुढे घेऊन चाललाय. स्वप्नील पावलेची पवळे मैदानावरती आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतोय. अमोल जाधवला 2 डॉट आलेले आहेत. 1 डॉट आलाय. यावेळेला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप पॅक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने गौरव होता त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. एक चांगला स्ट्रोक
धावमीतील 4. मुंबईच्या क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा मारला कबड्डी ड्राईव्ह चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने त्याने हा प्रहार चढवलाय ना, आत्मविश्वास वाढवणारा हा प्रहार केलाय. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालंय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना इथे 2 धावा इन्क्लूड केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू जणू इथे सांगतो आहे, अरे वेळ लागला तरी चालेल, मैदानाच्या आतमध्ये जे करायचं ना ते स्वतःच्या बळावरती स्वतः सिद्ध करायचं, मग जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. करतायत स्वतःला सिद्ध. गोलंदाज पुन्हा निघाल्यात. 19 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये अद्यापच्या 6 आलेल्या आहेत. 4 चेंडू हाताळलेले आहेत. चांगली गोलंदाजी, एक विकेट मिळाली आहे. स्वप्नील यावेळेला बाहेर निघाला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज अमोल जाधव, ज्या रीतीने त्याचे इंटेन्शन क्लिअर आहेत, मारायचं तर मोठे फटके मारायचे आणि त्यासाठी तो बॅटिंग करतोय. 19 आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. ही काहीशी टीम हडल चालू आहे, परंतु त्यामध्ये सुजित शेवाळे काय करतोय ही चर्चा होईल, कारण तो पाहायला मिळतोय या टीम हडल्स मध्ये. महत्वाचे मॅचेस आहेत पुढे. मैदानाच्या आतमध्ये सुजित तर एवढंच सांगतो, आयुष्य लहान आहे मात्र ते छान आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा बीट केलाय. इथे स्विंग आणि मिस, कमालीची गोलंदाजी. हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपला दबदबा निर्माण करत असताना या स्पर्धेमध्ये स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. नाव आहे स्वप्नील. त्याने मोठी स्वप्न पाहिली आहेत आणि आता इथे फक्त धावा खर्ची केल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर मात्र काटा बदलतोय आणि बीट करतोय. डॉट बॉल. बात राहुल पाटील, ते गीत तुम्ही ऐकलं. परवाच्या दिवशीची बैलगाडा शर्यत तुम्ही पाहिली आणि खर तर जी गोष्ट राहुल पाटीलने करून दाखवली, आडवली कल्याणचा राहुल पाटील, मनाचा मोठेपणा. माझे बैलगाडी माझा गाडा जिंकलेला नाही आहे, त्याने मागे घेतली फायनलला, बैलगाडी उतरवली नाही, नंदी घेऊन आला घरी. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू अगदी थाटात संतोषने गोलंदाजाला विचारलं, काय म्हणतोस? पहिला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मध्ये राहुलभाई पाटील यांचं नाव आलं आणि चर्चा रंगली आहे. मात्र संतोष समोरच्या दिशेने काय जबरदस्त स्टेप आउट केला होता त्याने, आपल्या रिच मध्ये घेतला आणि तदनंतर मात्र डिस्पॅचही केलाय. आउट ऑफ द पार्क षटकार ठोकलाय. आता मात्र पुढचा बॉल. पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. अजय मोहिते यांच्यावरती अटॅक करण्याचा मनसुबा दाखवतोय संतोष. हो, यावेळी पहा शरीरभेदी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये बीट केलंय आणि अजयही कमी नाहीये. तोही इथे सांगतोय, अरे मुझे सर्वश्रेष्ठ नाही बनना, मुझे सर्व परिचित बनना है. आणि इथे डॉट बॉल काढलाय. इथे धावसंख्येला रोख दिलाय. 25 धावा धावफलकावरती. संतोषने मागील बॉलवरती षटकार ठोकला होता. यावेळेला बागफूटवरती आल्यात. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ? खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे घडलं काय हे पाहूया. ज्या पद्धतीने हा बॉल अजय मोहिते यांनी, नाखुश होते संतोष स्वतः ज्यावेळी बॉल बॅटवरती आदळला ना, स्टिकर एंड वरती आदळत असताना हा बॉल ज्या पद्धतीने उंच जास्तीचा गेला, तदनंतर बॅकअप मिळालं, कॅरी केला. धक्का क्रमांक इथे लागलाय 2. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा, मॅरेथॉन घ्या, वेगाने या. नवीन फलंदाज दाखल झालाय. शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा. मैदानाच्या आतमध्ये एखाद्या पहिलवानालाही लाजवेल असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे विराज. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. आता त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. किंबहुना या मॅच मध्ये डू ऑर डायचं सिच्युएशन आहे. जे काही करायचंय ना ते आत्ताच करायचंय. तो करण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या अगेन्स्ट अजय. हे बॅटल रंगले. विराज पाटील.
हो यावेळी पहा खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. तो आलाय, त्याने सांगितलंय ना औरों से कम ना औरों से श्रेष्ठ, बस खुद से बेहतर और खुद में ही सर्वश्रेष्ठ. ठोकलाय षटकार, सिक्सर. वरती किती गाणे बनतील ना याला काही कमी नाहीये. वय झालंय या नंदीचं मथुरचं, परंतु आजही त्याच दमखम मध्ये तो पळतो मैदानाच्या आतमध्ये. षटकार पाहायला मिळाला, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. काय प्रयत्न राहिलेत, सार्थक होता त्या ठिकाणी. डेडिकेशन पहा, काली सार्थकने अफलातून कॅचेस पकडलेले आहेत. हा खेळाडू वेगळ्या दमाचा आहे, वेगळ्या धाटणीचा आहे. डेडिकेशन काहीतरी औरच आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याचे जिथे मात्र प्रयत्न पहा, अफलातून अंडर-20चा हा खेळाडू सूर मारला होता. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट सर्वाधिक महत्वाची राहते आणि सर्वतोपरी प्रयत्न त्याने इथून केलेत. धावा बनल्यात त्या 33. 2 फलंदाज बाद हा सार्थक स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला. युवा आणि जिगरबाज आहे, आणि युवा जे आहेत ना ते जिगरबाजच असतात. चांगलं क्रिकेट तोही खेळतोय. 33ला 2. यावेळेला समोर खेचून मारला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच आदेश. अतिशय सुंदर असं हे गाणं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आम्ही चर्चा करतोय. आशिष चोरगे यांच्याकडे लक्ष वेधलंय. जसं मथुरचं गाणं वाजलं ना, त्यांच्या पायामध्ये देखील एक वेगळा ताल चढलाय. या सगळ्या बाबीची लक्ष केंद्रित केलं जात आहे जयेश सर. का असू नये, मथुरचे फार मोठे चाहते आहेत आणि सगळ्या बाबीची चर्चा राहिली आहे. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 39. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज बाद झाले. आता टीम हडल होत आहे. इथे चर्चा केली जाईल काय घडलंय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय सूर्यकांत आडाव सर आहेत, त्यांच्याबरोबर गणेश बाविस्कर सर आहेत. या पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये फार महत्वाची आहे. जय सर, जिथे प्रत्येकाची चर्चा राहिली आहे. श्री 11 घाटकोपरचा एक उत्कृष्ट मॅनेजर आहेत गणेश बाविस्कर, आणि खरं तर मॅक्स म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक दर्जेदार असे अंपायर खास नाशिक वरून ते आज या ठिकाणी दाखल झाल्यात. एसके ब्रँड, खरं तर एसके ब्रँड अर्थात पोलादपूरमध्ये तुम्ही जाल तर संदीप कदम हे नाव आवर्जून घेतलं जातं. आणि नोकरी सम्राट संदीप कदम यांचे सर्वात जवळचे आहेत, लाडके आहेत असे पंच मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय. गणेश बाविस्कर यांना तुम्ही पाहताय जिथे स्ट्राईक, जिथे बॉलिंग एंड पंचाच्या भूमिकेमध्ये. 39 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अजय मोहिते तब्बल 2 षटक 33 धावा त्याने खर्च केलेले आहेत, आणि या षटकामध्ये धावा सर्वाधिक आलेले पाहायला मिळाल्यात. अमोल आलाय स्ट्रायकर हिंडला, अमोल जाधवला तुम्ही पाहताय 5 बॉल 6 तो बॅटिंग करतोय. 3 बॉल 14 विराज पाटील. या भेसा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. संदीप आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल निर्धाव आलाय. 5 षटकांचा सामना आहे. जिंकला तर सुपर 3 मध्ये क्वालिफाय व्हाल, त्यासाठीची ही मॅच महत्वपूर्ण मॅच आहे. डू ऑर डायची मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं संदीप आहेत. चर्चा राहिली. असं म्हटलं तर ना, चिराग देखकर मचल रही है हवा, कई दिनों से बहुत ही तेज चल रही है हवा. जो बना रहे थे किस्से हमारे तबाही के, उन्हें पता ही नहीं कि रुख बदल रही है हवा. हवेने आता मार्ग बदललाय, दिशा बदलली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. 39 वरती फलंदाज बाद झालेत 2. खरं तर या अडचणी वाढवणार आहेत. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये केवळ फटके मारणाराच खेळाडू प्रत्येकाला आवडतो. 20 चेंडू संपलेत. काही बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एका मागोमाग एक लगातार डॉट बॉल येऊ लागलेत. 7 बॉल केलाय अमोल जाधव. मागील 5 बॉल त्याच्या अगेन्स्ट डॉट आलेले आहेत. अडचणींना सामोरं जातोय. ही वेळ निघून जाणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये सध्या तिकडे अमोल जाधव. संकट आलंय. संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा. घडला तर इतिहासच घडेल. आता इतिहास घडवायचा आहे. गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन, बॅटर अमोल जाधव.
हे गाणं हल्ली सर्वाधिक ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे. डीजे आदेशला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. हा तो डीजे मास्टर आहे जो आज मंत्रमुग्ध करतोय. आज इंस्टाग्राम वरती एखादा बॅटरने जर का एखादा सिक्स मारला ना, पुढे 5 बॉल डॉट दिले, ती वाईट ती गोष्ट दाखवणार नाही तो. परंतु जर का त्याने 6 बॉल मध्ये एक सिक्स मारला तर तो हीच गीत टाकतोय. प्रत्येक जण मागील 6 बॉल मधले जर का एक बॉल त्याने सिक्स मारला तर आता अलीकडे अशा रील्स बनवू लागलेल्या आहेत आणि त्यासाठी गीत चर्चेचा विषय. 39ला 3 आहेत. मागील 4 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाही. आणखीन एक खेचून मारलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समाधान. पहिल्याच बॉलवरती इथे फटका खेचून मारला. क्षेत्ररक्षक होते कॅच ड्रॉप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. कमी झाला आणि बकासूर जसं नाव आलं ना, तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये राजू कंक यांना देखील स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चर्चा राहिली याही खेळाडूची. हो, यावेळी हा फटका बसलाय. मिस टाइम आहे. बॅटची टॉप एज घेतली आहे. तदनंतर मात्र डीप मधून थर्डमॅन रिझन मधून क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये येईल. खारी करेल धावफलकावरती. धावसंख्या 1 ने बहरली आहे. 44 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. काय टार्गेट सेट केलं जाईल या अंतिमच्या ओव्हर मध्ये जय सर? 44 बनल्यात. 11ची धावगती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबईने आयोजित केलेली कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी ना भूतो ना भविष्यती असं आयोजन. पहा प्रेक्षक पहा, अगदी दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येकाची उपस्थिती महत्वाची आहे. काय सर्वजण बसलेत. हा स्टँड जो आहे ना, मागील बॉलवरती मला निलेश वीरने मारलेला तो फटका आठवला. निलेश वीरने या स्टँड मधल्या प्रत्येकाला विचारलं हा षटकार आहे का. प्रत्येकाने हात वरती केले होते की हा चौकार आहे. स्टँड मधले प्रेक्षक जाणकार आहेत. केवळ मोबाईल घेऊन आलेले नाही आहेत. ते सामना पाहण्यासाठी आले. 44 आहेत. 11ची धावगती इथे पाहायला मिळाली. 4 षटक संपलेत. चला शेवटचा बॉल डॉट आहे. थँक्यू. 43 असतील. या गोष्टीची मी चर्चा करतो की मागील मॅच मध्ये असंच काहीतरी घडलं होतं. त्यावेळेला मी नव्हतो इथे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ते मान्य होतं. ज्या बॅटरने बॅटिंग केली त्यांना मान्य होतं. परंतु डगआउट आणि बाहेर जे असतं ना वातावरण टापतं. फलकावरती 43 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. ऋषी सुरुवात केली व्हाईट बॉलने. आता असं म्हणायला हरकत नाहीये 4 षटक संपलेत. 44ला 3. 44 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केलं होतं फलंदाजाने, मात्र तो जास्तीचा बाहेर पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज आहे ना विराज पाटील या नावाची चर्चा सातत्याने राहिलाय. त्याने मोठे प्रहार केलेत. हो, आणखी एक डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने पॅरलल क्रॅकिंग विध्वंसक विनाशकारी आक्रमक षटकार सिक्सर. समोर मारलेला फटका. इथून मात्र विराज पाटीलचा थाट पाहायला मिळालाय. गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका आणि आमच्या भाऊला कोणी हलक्यात घेऊ नका. पाटलांचा लेख आहे. मैदानाच्या आतमध्ये पाटील झक्कास बॅटिंग करतोय. जे मैदानावरती जिथे मात्र 4 बॉल 20 त्याने बनवल्यात. 50 बनलेले आहेत. 50ला 3. विराट पाटील जर का पुढचे 5 बॉल खेळला तर 4 ते 5 बाहेर मारण्याची क्षमता ठेवतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. पाठीमागे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोचे लॉंग लेग मध्ये. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. आपण नेहमी पाहिलेला आहे पाटलांचा हा बोलबाला आपण सातत्याने पाहायला मिळाला. आता एक गोष्ट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पाटील बॅटिंग करतायत. स्कोरसाठी पोलीस पाटील आमच्या सोबत आहेत. 52ला 3. 52 वरती 3 धावा पोलीस पाटील आहेत. संदीप कदम मगाशी चर्चा राहिली. नोकरी सम्राट पोलादपूरचे संदीप कदम यांच्याही नावाची चर्चा राहिली. मात्र पुढचा बॉल हो हो यावेळी उडवला. त्याने सांगितलं रे दाव पर लगा है सब कुछ. हम रुक नहीं सकते हम टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते
देतो, ऐकत नाहीये. आणखी एक मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तुफानी अंदाज, तोडफोड अंदाज. रुकना में आता नहीं और झुकना कभी हमने सीखा है नहीं. हा बॉल एवढा लांब मारला, मला वाटतं सर्वाधिक लांबवरचा षटकार असावा. ज्या रीतीने बॅटिंग करतोय, 6 बॉल मध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. विराज पाटील 58ला 3. पुढचा बॉल. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, हा कॅच ड्रॉप झालाय. यष्टीरक्षक अतिउत्साही बनले होते की काय. इथे या गोष्टी अडचणीमध्ये घेऊन जातील, कारण पुढे 2 बॉल बाकी आहेत. 58ला 3 बाद झालेत आणि विराट पाटील बॅटिंग करतोय. 7 बॉल 28. नक्की सर, असं म्हटलं तर ना, अगर चुनौती बड़ी है ना, चुनौती अगर बड़ी है तो दिल और दिमाग में बगावत होनी चाहिए. आता इथे बगावत करावी लागेल. एक महत्वपूर्ण मॅच. 58 तर आल्यात. अंतिमचे 2 बॉल. गोलंदाज निघालाय ऋषिकेश. ओ हो, याही वेळी उडवलाय, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला, डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. सिकॉन बाउंड्री लाईनच्या दिशेने मारलाय तो आणखी एक षटकार, सिक्सर. एयरटेल 4G वेळ आणि खेळ बदलायला लागलाय. मैदानाच्या आतमध्ये विराज पाटील बॅटिंग करतोय. अतिशय खेळ त्याने दाखवला. ऍक्शन रिप्ले जिथे मात्र ऑन साइडला टार्गेटच केलं होतं त्याने, तो तयारच होता. तलवार मॅनातून आता बाहेर निघाली आहे आणि षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी चालू झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः राडा केलाय खेळाडूने. 8 बॉल 34, तो नॉट आउट आहे. शेवटचा बॉल. 64 धावा धावफलकावरती बनल्यात. काल रोहित पाटील म्हणत होता आणखीन एक मार, आणखीन एक मार. कदाचित या बॉलवरती आणखीन एक येईल का. विराटच्या बॅटिंगसाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज आलेला. आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड केलाय. बॅटिंग आवडली असेल तर विराट पाटील साठी टाळा उद्यात. काय बॅटिंग केली आहे. 9 चेंडू 40 धावा. एकटा लढला हा खेळाडू. 70 बनलेले आहेत. 3 फलंदाज बाद. आता सामना रंगात. उत्तरार्ध बाकी आहे. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. पूर्वार्ध पाहिलात, उत्तरार्ध बाकी आहे. सामना रंगणार यात तीळ मात्र शंका नाही. पाहुण्यांचे पाहुणचार करण्यात येतील या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण पहिला सन्मान करतो. आदरणीय करण फिश कंपनीचे ओनर आदरणीय कुमारजी वगैरे साहेब अर्थात बापू यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत आणि सन्मान बाबाशेठ बागल साहेब यांचे हस्ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. कुमारजी वगैरे साहेब करण फिश कंपनीचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा साहेब. आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा. बाबासो बागल शेठ यांचे शुभ हस्ते कार्याध्यक्ष कराड दक्षिण रहिवासी संघ नवी मुंबई यांचे शुभ हस्ते केला जाणारा हा विशेष सन्मान, विशेष व्यक्ती महत्वाचा आपण पाहत आहोत. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी याचा अंतिम आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. अतिथींचे मान सन्मान या ठिकाणी केले जात असताना पाहायला मिळतात. या मॅचकडे वळूयात. अशीजी चोरगे सर आणि अगदी शेरो शायरीचा बादशहा बाबू शहा
मॅन फ्रॉम ओडिशा. आज कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीची कीर्ती कुठकुठे पोचली आहे पहा. पंच मैदानावरती तुम्ही या स्क्रीनवरती पाहताय. खास गणेशजी भाविस्कर सरांना नाशिकहून मागवण्यात आलंय आणि आज एक शेरू शायरीचा बादशहा रायगड आणि ठाण्यामध्ये जे नाव सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, मागणी सर्वाधिक जास्त आहे, असे बाबूशाह सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. थँक्यू सो मच जयजी भोसले सर आणि शैलेजी जाधव सर यांचा आवाज या क्रीडा स्पर्धेसाठी जोडला गेला आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रुपेशजी पाटील सर आणि अविराजजी पुकळे सर हे देखील जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया परिवर्तन. आणि मी स्वतः आशिष सोरगे आणि त्याचबरोबर बाबूशाह सर देखील जोडले गेलेत. जिथे टार्गेट सेट केलंय आपण जर पाहायला गेलं तर 71 धाबांचा पाठलाग करायचा आहे. श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं बीटेक वॉरियर्स या संघाला. आणि बॅटिंग करत असताना बीटेक वॉरियर्स संघाने 71 धावांचं टार्गेट सेट केलंय. 30 बॉल मध्ये 71 करायचे आणि ही समरी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवली जाते. विराज पाटील 9 चेंडू 40 धावांची बहारदार नॉट आउट खेळी त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाली. आणि जिथे आपण पाहायला गेलं तर संदीप वीर जबरदस्त 1 विकेट त्यांनी मिळवली, 4 धावा खर्च केल्यात. स्वप्नील पावले अगदी 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. परंतु अजय मोहिते आयकॉन कडे थोडासा महागडा राहिलाय. 2 षटक त्यांनी टाकले, 1 विकेट देखील मिळवली. ऋषिकेश खोत 27 धावा खर्च केल्या. बासला होईल सुरुवात, पंचाचा येतोय ग्रीन सिग्नल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त, उत्तर अर्धाकडे वळूया. मॅच ऑन, गेम ऑन. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर अजय मोहिते आणि त्याची साथ देण्यासाठी ऋषिकेश इथे दाखल झालाय. आणि गोलंदाजी मार्क वरती आयकॉन खेळाडू शुभम पाटील. आयकॉन विरुद्ध आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला अजय मोहिते. टार्गेट आहे 30 बॉल 31 धावांचं. शुभमचा पहिला पहिलाच बॉल खोदून काढलाय आणि बॉल चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपला पॅटर्न आहे एकदम हटके. आपण आल्याला मारतो मोठे फटके. पहिल्याच बॉलवरती इरादा स्पष्ट. जरा सागरदादा विनंती करेन जे बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रेक्षक वर्ग आहे थोडस पाठीमागे यायला सांगा. करेन येस पुढचा बॉल. चलिए बहुत बढ़िया, देखिए ऊंचाई भी ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला गया। यहाँ पर से देखिए बड़ा हिट 6 रन। या बॉलला हॅमर केलं होतं. ऍक्शन रिप्ले पाहू शकता शुभमच्या या बॉलवरती. अगदी आपण पाहायला गेलं तर बॅकफुटला जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न, हॅमर केलं बॉलला आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळालं. अगदी जबरदस्त बॉल, चांगला कमबॅक. आधीच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल. चांगलं कमबॅक इथे करत असताना शुभम पाटील, त्याला माहिती आहे ही मॅच इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डाय सिच्युएशन, करूया मरोची मॅच आहे, आज नाही तर कधी नाही. पुढचा बॉल उडवलाय. हाही बॉल उंच पुरा गेलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाह, काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. बस काय भाबा, खेचल्यात इथे 4 धावा. चौकार येतोय, 4 धावा मिळाल्यात. पाठीमागे अगदी मागच्या पायावरती तोल सांभाळत हा फटका खेचत असताना मात्र जबरदस्त हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार आल्या. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवर. चलिए बढ़िया शुरुआत देखिए, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए भाई यहाँ पर से। और वो काम देखिए पर बल्लेबाज करते हैं यहाँ पर से अजय मोहिते. देखिए रनों की बात करेंगे, कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 16 रन से यहाँ पर। जबरदस्त 16 धावा धावफलकावरती लागलाय. शेवटचा बॉल आहे.
पहिल्या षटकामध्ये धाबा जमवण्याचं काम, जे टायमिंग आणि जे टार्गेट सेट केलं होतं मैदानाच्या आतमध्ये, डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. 16 धाबा. तैयार गेंदबाज फिर से एक बार और यही तो बात कर रहे थे भाई यहाँ पर आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए, यानी कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर वाईडिश लॉंगॉनला मात्र हा बॉल फेकून दिलाय. अजय मोहिते आयकॉन ची भूमिका अगदी बजावत असताना कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टनच्या भूमिकेवरती ठाम असताना मात्र हा फटका अगदी चाक्यावरून खडे खडे लगावलाय. आणि बाबूशाह सर, जहां मसले बड़े बड़े होते हैं ना, वहां स्ट्रोक अजय मोहिते खडे खडे लगाते हैं. और खडे खडे लगावलेला शॉट. एक षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. श्री गणेश 11 गणेशवाडी संघ 22 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. समीकरण आपण पाहायला गेलं तर चलिए बात करेंगे यहाँ पर 22 रन लेके पहला ओवर में प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, पहला ओवर में गेम बदल गया. 24 चेंडू अजून 49 धावाची गरज आहे. मॅच अजून आहे. चलिए सबसे पहले देखिए सफलता की बहुत जरूरत है. चलिए तैयार गेंदबाज है और हल्के हाथों से देखिए यहाँ पर टेप की यहाँ पर है. अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे स्लिप तैनात आहे. मोठ्या फटकेसाठी जाण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आपण जर पाहिलं गेला तर गोलंदाजीसाठी सौरभ सोरटेला मात्र बोलवलं गेलं. येणारे 23 बॉल 49 धावांची गरज आहे. तैयार देखिए गेंदबाज है, तैयार गेंदबाज देखिए यहाँ पर है और पहले बल्ले का मुंह बंद किया यहाँ पर है. क्या कमाल की गेंदबाज यहाँ पर है. सौरभ की जितनी भी तारीफ कर जाए, पहला ओवर में 22 रन गए आशीष सर और उसके बाद अच्छा कमबैक. कमबॅक महत्वाचा होता, धाव रोखणं महत्वाचं होतं आणि ती चा प्रयत्न आपण जर पाहायला गेलं तर इथे सौरभ सोरटे करत असताना मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल प्रत्येक चेंडू अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ वरती मात्र हाताळावं लागेल. तैयार देखिए गेंदबाज है, फिर से एक बार है और क्या एज है, क्या आवाज था, क्या बल्ले से रन. देखते हैं यहाँ पर, हाँ देखिए बल्ले से रन था यहाँ पर से. और क्या कमाल के देखिए विकेट कीपिंग. अक्षय की तारीफ करना चाहेंगे भाई. ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, यही सीधे साधे अक्षय से. अक्षयने काय जबरदस्त प्रयत्न. विकेट कीपर अगदी सूर मारला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न 100% देण्याचा प्रयत्न केला होता. मॅच इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. चलिए तैयार गेंदबाज फिर से एक बार है और ये देखिए लीडिंग है. 4 मौका यहाँ पर गिर गया, विकेट गिरता हुआ. बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब गेंदबाज बरसते हुए यहाँ पर टुकुर 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 टुकुर. टुकुर टुकुर देखते हो क्या. तर ही गोष्ट सांगायला हरकत नाही आहे. मला तर वाटतं अशी जी चोरगे सर की पुढे 3 टीम आल्यानंतर काय केलं जाणार आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी सांगू का, 3 टीम आल्यानंतर काय करायचं सांगायचं का. मला वाटतं 2 ओव्हर झालेले आहेत. आत्ता सांगितलं तर पुढच्या 3 ओव्हरला ते खेळाडू त्याचीच प्रॅक्टिस करतील. अजूनही सरप्राईज ठेवूयात. 3 ओव्हर होऊ द्यात मग सांगेन. क्या बात है, चिंगो चिंगो जय सर. नक्कीच काय होईल. प्रत्येक मॅच महत्वपूर्ण आहे, कारण ज्या 3 टीम क्वालिफाय होणार आहेत पुढील मॅच साठी, ती भरपूर महत्वाच्या मॅचेस असतील आणि त्या मॅचेस कशा पद्धतीने खेळवल्या जातील तुमच्यासाठी सरप्राईज आहे. 19 बॉल मध्ये 44 करायचं आहे. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चलिए अपडेट थोड़ा सा यहाँ पर क्या जानकारी देखते हैं. इस गेंद के बाद जरूर लेते हैं यहाँ पर अंपायर. एकच बॉल, 2 बॉल है ना. हाँ 2 बॉल है. चला चलिए कोई बात नहीं, होता है थोड़ा सा अपडेट में यहाँ पर मिसअंडरस्टैंडिंग, लेकिन अच्छा स्कोरिंग है. तारीफ करना चाहेंगे यहाँ पर लाजवाब होता रहता है. यही कॉम्बो जोड़ी रहनी चाहिए यहाँ पर. और देखिए कल इस बल्लेबाज ने संदीप वीर ने मचाई थी तबाही और आते ही देखिए मचा दिया भाई यहाँ पर. हवा में गेंद है, ओ चिंगो चिंगो. कैच भी छूटा है लेकिन मास तो नहीं गया है.
लेकिन क्या कहना चाहोगे आशीष सर, क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई? कैच छूटा और वहां पर गेंदबाज का दिल टूटा. कॅच महत्वाची होती आणि ती कॅच सोडली आहे. चलिए, गार्डन में फूल खिलने से पहले क्या बकरी खा गई? क्या ट्रॉफी तक पहुंचने से पहले सपना टूट गया? ये वक्त बताएगा. 29 पर 1 है और संदीप भीर को जीवन दान देना. कल क्या बल्लेबाजी किए थे भाई, वहां पर हिटमैन इनिंग्स खेले थे कल. और आज देखिए यहाँ पर ज्यादा होने देखिए मौका, अच्छी गेंदबाजी यहाँ पर सराहना करनी होगी. टारगेट देखिए लिखबाई से रन आता हुआ, ये लिखबाई का रन भी दर्द देगा यहाँ पर आशीष सर. आज भी गब्बर के बच्चे स्कूल में कहते हैं मेरे पापा ने गलती किया था, ठाकुर का 2 हाथ काटा था और पैर छोड़ा था और ठाकुर ने लिखबाई से कुचल कुचल कर मारा था. ये लिखबाई का रन देखते हैं कितना दर्द देकर जाएगा. 2 ओव्हर 26 धाबा झाल्या धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 26. या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. चलिए, खाया गुटखा अगदी आपण पाहायला गेलं तर अशोकजी बागट शेठ यांच्याकडनं कॉमेंटेटर बाबू शाह यांच्यासाठी आणि डीजे आदेश यांच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आहे. जरूर आशीष सर, और आने दीजिए, आप भी हिस्सा बनोगे जरूर है. आणि ते गाणं जे वाजवलं होतं ते मथुरचं गाणं आणि मथुर प्रेमी आहेत अशोकजी बागट सेठ आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक आलंय. फरमाईश आहे आदेश त्याच गाण्याची. चलिए, बात करेंगे यहाँ पर पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 17 चेंडू मध्ये 45 धाबांची गरज आहे. टीमची धावसंख्या 26. 2.1चा खेळ झालाय. टार्गेट 71 धाबांचं. 17 बॉल 45 धाबांची गरज आहे. संदीप वीर कालच्या दिवसामध्ये चमकला होता. हाईट फॅक्टर चांगला आहे. या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवतील का? 17 बॉल 45. चलिए, 17 गेंद 45. एक हिटमैन इनिंग की जरूरत है यहाँ पर. और ये चलिए हिटमैन इनिंग की ये बात करे थे, हवा में की ना, ओ माय गॉड, बड़ा विकेट गिरा यहाँ पर खाया गुटका फोड़ा मटका. भाई लगेगा अब 420 का झटका. खाया गुटका फोड़ा मटका. आशीष सर, लगा 420 का झटका, बड़ा विकेट. 440चा वोटचा धक्का लागतोय. कारण ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होती कालच्या दिवसामध्ये बरसला होता, परंतु या मॅच मध्ये तेवढं एलिव्हेशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे गोलंदाज अनिलला मात्र विकेटची हमी मात्र मिळाली. 16 बॉल 45 धाबांची गरज आहे. इथून मॅच बनू शकते. इथून जर साजेदारी चांगली राहिली ना तर काहीतरी घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश 11 की वी टेक वॉरियर संघ. चलिए, यहाँ पर सही बताया, यहाँ पर लाजवाब देखिए 26 पर 2 बल्लेबाज आउट हैं. 16 गेंद 45 रनों की अभी भी जरूरत है यहाँ पर एक आध बल्लेबाज को देखिए लंबा इनिंग्स खेलना पड़ेगा भाई. प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी वो नहीं बन पा रही यहाँ पर कमाल की गेंदबाजी, अदालत बन गई है जिंदगी. रोज नए मामले दर्ज होते हैं. हर गेंद पर देखिए नई समीकरण है. 16 गेंद 45 की जरूरत है. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर लेकिन देखते हैं क्या पलटवार करेंगे नए बल्लेबाज सागर. और छोटी गेंद, पटकी गेंद, लेकिन बाहर वाइड गए जाबा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचे हात समांतर. धाव आली अवांतर. एक्स्ट्रा धाव फलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27. 27 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. सबस्क्रायबर मीटर आपण पाहायला गेलं तर झपाट्याने वाढतंय. चलिए, अंपायर कॉल है यहाँ पर, बाउंसर चेक. चलिए, यहाँ पर बाउंसर देखिए यहाँ पर चेक किया जाएगा. वाइड तो है देखिए, लेकिन क्या यहाँ पर क्योंकि बाउंसर भी बहुत जरूरी रहता है यहाँ पर. जब पहला दूसरा बाउंसर आता है बल्लेबाज को बेनिफिट फायदा मिलता है. अंपायर कॉल है खास करके. चलिए, बाउंसर जरूर यहाँ पर है और वाइड भी उसके साथ है. वही चेक करना था यहाँ पर. चलिए, बात करेंगे जरूर यहाँ पर मथुर का सॉन्ग. देखिए अगला सॉन्ग आएगा दादा की तरफ से. देखिए यहाँ पर 500 रुपया जरूर कैश प्राइज देखिए. आभार मानना चाहेंगे डीजे और कमेंट्री के लिए.
और जरूर दादा के जिक्र करेंगे. 18,700 सबस्क्रायबर झाले. 22 यार्डच्या माध्यमातून एक चांगलं ग्राफिक आणि ही स्पर्धा अगदी जबरदस्त उंचीवरती नेण्याचं काम कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. प्रत्येक बॉल टिपण्याचं काम त्यांनी केलंय. पुढचा बॉल अनिलच्या माध्यमातून सागर सडी. चलिए तैयार गेंदबाज है यहाँ पर. और ये चलिए यहाँ पर लपेटा है भाई फील्डर से. बन गए दर्शक भाई यहाँ पर से, क्योंकि फील्डर को बनना होगा चतुर, नहीं तो गाना बजेगा मथुर. तोड नाहीये या फटक्याला देखील तोड नाहीये. बिनजोडचा बादशाह आडिवली कल्याण राहुलभाई पाटील यांचं काळीज. मथुर 1001 फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. चौकार आलाय, कमबॅक झालाय. समीकरण आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत. चलिए समीकरण की बात करेंगे. अभी भी देखिए 15 गेंद और जीत के लिए 40 रनों का जरूरत है. यहाँ पर यही बात बताएं यहाँ पर कि आपको मैदान के अंदर बनना होगा चतुर, क्योंकि मैदान देखिए बात करेंगे जो बैलगाड़ी शरीयत में देखिए मथुर जिसकी सॉन्ग आपने सुना राहुल भाई पाटिल से. यहाँ पर क्या कुछ बल्लेबाज क्यों रुके भाई, क्या बल्ले में कुछ खराबी? जरूर देखिए यहाँ पर बल्ला लेकर जाकर पहुंच रहे हैं यहाँ पर. अस्सी सर क्या कहना चाहोगे? बहुत दिल गार्डन गार्डन हो गया जरूर है. और सचिन दादा और पूरी मैनेजमेंट सागर दादा आप बताएं यहाँ पर कि बाबू साहब ज्यादा से ज्यादा जरूर है. अभी भी देखिए 15 गेंद जीत के लिए 40 की जरूरत है. क्या लग रहा है यहाँ पर क्या ये दोनों बल्लेबाज या गेंदबाज मुश्किल बना सकते हैं? 15 बॉल 40 मॅच अजूनही बनू शकते आणि मॅच कुठेतरी फसू शकते. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. कोण जिंकेल कोण हरेल याच्यात मात्र शंका नाहीये. परंतु ही क्रीडा स्पर्धा एकदा आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 असोसिएशन एकत्रित खेळाडू कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिलं पर्व आणि या पर्वाचा आहे आम्हाला गर्व. आणि ही जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि जमलेत इथे सर्व. 15 चेंडू 40 धाबांची गरज. 15 गेंद 40 की जरूरत है यहाँ पर. और एक डॉट गेंद निकलता है वहां पर. दबाव बनेगा कि गेंद क्या मुकाबला बन रहा है भाई यहाँ पर. प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर आणि प्रेशर निर्माण करतोय. परंतु आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अनिल काटेकर पहिल्या बॉलवरती विकेट घेतली, चौकार आला. परंतु त्यानंतरचं कमबॅक अगदी महत्वाचं होतं. रिक्वायर रन रेट 17.14 आहे. करंट रन रेट 11.43. चलिए तैयार गेंदबाज और बड़ा हिट देखिए तलाश है यहाँ पर. कहती ना उजाला में मिल ही जाता है, कोई ना कोई तलाश करो इस इंसान की जो अंधेरी में साथ दे. और ओवर थ्रो लेने का देना पड़ गया. ये देखिए नाखुश देखिए कितनी यहाँ पर वो कहाँ जाता है ना. यहाँ पर देखिए ओवर थ्रो से रन आता हुआ 3 रन शायद. अगदी आपण पाहायला गेलं तर बॅकअप नव्हतं. जिथे आपण पाहायला गेलं तर 1 धाव होती तिथे 2 धावा अजून एक्स्ट्रा येत आहेत. म्हणजे ह्या 3 धावा अगदी वेगाने झापूक झुपूक 3 धावा घेतल्या गेल्यात. 3 धावा आल्या त्याने 3 धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 34 या धावसंख्येवरती. येणारे 13 बॉल आणि 37 धावांची गरज. 13 चेंडू 37 हव्यात. महत्वपूर्ण मॅच आहे, क्वालिफायर राऊंड आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. येणारे 13 बॉल 37 धावांची गरज. चलिए बात करेंगे मुकाबला देखिए अभी भी बहुत कुछ बयां करिए. 13 गेंद 37 की जरूरत है. और सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी भाई यहाँ पर. अभी भी देखिए 18 का औसत एवरेज बनाना होगा. 12 गेंद 36 रनों की जरूरत है. कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है. टीवी मत ऑफ करना गुरु, ये सुपर 6 का मुकाबला है. मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है. 12 पर अभी भी 36 की जरूरत है. असोसिएशन एकत्रित ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. आणि या आपण पाहायला गेलं तर चॅम्पियन ट्रॉफीचे आधारस्तंभ अर्थातच कराड तालुक्याची A1 जोडी, अर्थातच संस्थापक अध्यक्ष कराड दक्षिण रहिवासी संघ दीपकदादा लोखंडे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कार्याध्यक्ष कराड दक्षिण रहिवासी संघ बाबासो बागलशेठ आणि त्याचबरोबर संस्थापक कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मोहनराव नायकवडी मामा आणि त्याचबरोबर दिनकर शेठ शेवाळे,
दशरथदादा डंबारके डीडी सर आणि 3 अध्यक्ष सागरदादा पाटील, अमितराज चव्हाण आणि सचिन देसाई SD यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण यांच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा सोपं नसतं कुठलंही आयोजन करण्यामध्ये, कारण 3 असोसिएशनला एकत्रित आणण्यामध्ये अगदी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि ते प्रत्येकाचं स्वप्न आज साकार होतं असं मात्र पाहायला मिळतंय. 3 असोसिएशन एकत्रित ही खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज वादविवाद असतील परंतु क्रिकेटने हे 3 असोसिएशन एकत्रित आणलेत. मॅचच्या दिशेने वळूयात. 12 बॉल 36 धावांची गरज आहे. 12-36चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय, मग तो बिल्डिंग मध्ये असू दे किंवा मैदानाच्या आतमध्ये असू दे किंवा घरामधून ही क्रीडा स्पर्धा 22 यार्डच्या माध्यमातून. आणि पहा कन्स्ट्रक्शन लाईन चे जे कर्मचारी आहेत, वर्कर आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. जरूर मैच का आनंद लीजिए, लेकिन बहुत ऊपर भी आप काम कर रहे हो, थोड़ा वहां पे भी ध्यान रखिए। जरूर यहाँ पर क्योंकि 12 गेंद की बात करेंगे, जीत के लिए 36 रनों की जरूरत है यहाँ पर, और एक आग देखिए हिटमैन इनिंग्स की यहाँ पर जरूरत है। क्या खेल पाएंगे बल्लेबाज? और ये चलिए ऊंचाई तो ले ली है, लंबाई की देखिए कमी है, फील्डर पहुंचे तेजी से, लेकिन तब तक बल्लेबाज 2 रन आता हुआ। कहा जाता है ना आशीष सर, बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एक आग सिंगल डबल से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन इनिंग्स के लिए आपको बड़ा हिट है, कहीं खेलना पड़ेगा। 11 पर 34, 11 बॉल 34 धावांची गरज. पहा प्रेक्षकांनी उचलून धरली ही क्रीडा स्पर्धा. पहावं तिकडे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. येणारे 11 बॉल 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो सौरभ सोरटे आणि स्ट्राइक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतो ऋषी. चलिए तैयार यहाँ पर देखिए गेंदबाज, और ये चलिए बातें ही तो कर रहे थे, बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एक आग चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता है। हिटमैन यूं नहीं बने थे भैया से, मुंबई चा राजा हिटमैन माजा। थँक्यू. जेवणाचा कोण बाकी असेल, ज्या 2 टीम बाकी होत्या त्यांना विनंती करेन की जेवण आलंय आणि ते तुम्ही जेवून घ्या. जेवणाचं कोण बाकी असेल तर जेवणाची व्यवस्था आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला केलेली आहे. मॅचच्या दिशेने वळूयात. 10 बॉल 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू 28. 10 गेंद 28 की जरूरत है, हवा में गेंद है ना, ये भी अच्छी सोच है भाई यहाँ पर। पिछला गेंद, ओ ये क्या कुछ हो गया भाई यहाँ से, अरे ताकी 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 रे, पिक्चर अभी है बाकी। परंतु प्रयत्न कमी पडले आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला मात्र निघून गेलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका बॅट्समनच्या बॅटमधून आलाय. येणारे 9 बॉल आणि 24 धावांची गरज. मॅच बनलीये, मॅच बनवली आता ऋषिकेशने. 7 चेंडू 14 धावांवरती तो खेळतोय. सागरने देखील चांगली साथ दिली. 3 चेंडू 7 धावांवरती तो देखील खेळतोय. टीमची धावसंख्या गणेशवाडी संघ 47 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. क्वालिफाय होण्यासाठी मात्र चुरशीचा सामना. 9 चेंडू 24, ही साजेदारी फोडावी लागेल, विकेट यावी लागेल आणि आता हेच म्हणावं लागेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. चलिए 9 गेंद 24 की जरूरत है, तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी, हिम्मत मरहार मंजिल के मुसाफिर, बस जिंदगी भी बदलेगी। यहाँ पर समीकरण बदलता हुआ देखिए। 8 गेंद 24 की जरूरत है, क्या मुकाबला, वो कहते ना एक स्वेटर 1 क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है यहाँ पे ये मुकाबला। 8 गेंद 24 की जरूरत है, एक स्वेटर 1 क्वार्टर से भी ज्यादा अब गर्मी दे रहा है ये मुकाबला। इसलिए तो कहा जाता है क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का, और जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का। दोनों टीम का देखिए पसीना निकलता हुआ। सुपर 3 में कौन सा टीम पहुंचेगा? 8 गेंद 24 का भी जरूरत है। तैयार गेंदबाज है, और इस बार देखिए हवा में गेंदबाजी है, बड़ा फील्डर है भाई, कैच लिया भाई यहाँ पर शाह, कमाल की वापसी देखिए यहाँ पर शाह,
अब तो आपके फैंस कहेंगे भाई यहाँ पर कि तेरी गेंदबाजी बड़ी मस्त मस्त है। बाबूशा की कॉमेंट्री भी मस्त मस्त आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. खरं तर सातारा प्रीमियर लीगचे आयोजक, प्रसिद्ध मराठी उद्योजक तथा एक उत्कृष्ट खेळाडू, अनेक स्पर्धांचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबईचे डॉक्टर या नयनजी सकपाळ साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्या बढ़िया देखिए पर जय सर, बहुत बहुत शुक्रिया क्योंकि आपके साथ इस सीजन में बहुत सारा टेनिस बॉल लीजिए, रबर बॉल में कमेंट्री किए, मजा आया। लेकिन यहाँ पर देखिए बहुत सारे कमेंटेटर, सभी का आभार मानना चाहिए। लेकिन आशीष सर का साथ बड़ा अच्छा कल से मिला यहाँ पर से। लेकिन अब समीकरण देखिए क्या बता रहा है भाई यहाँ पर 7 गेंद 24 की जरूरत है, एक बड़ा हाइट की जरूरत है यहाँ पर। 7 बॉल 24 धावांची गरज. सार्थक आलाय, युवा आयकॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अंडर 20चा हा खेळाडू या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का, आपली कामगिरी करून दाखवेल का. 7 बॉल 24 ची गरज. 7 गेंद 24 और सार्थक अच्छे खिलाड़ी हैं भाई यहाँ पर। थोड़ा क्या इन्हें लेट बल्लेबाजी में उतारा गया, यहाँ एक साजिश है यहाँ पर, कोशिश के साथ साजिश, सिंगल आया है, समीकरण बदलेगा। देखिए यहाँ पर 6 गेंद 23, क्या लगता है सर? 6 बॉल 23 धावांची गरज. 6-23 समीकरण. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर प्रत्येकाला बघायची आहे. सुपर ओव्हर अजूनही झालेली नाहीये. प्रत्येक जण हेच म्हणतोय सुपर ओव्हर पाहिजे. 6 बॉल 23 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल हे महत्वाचं नाहीये, परंतु आजचा अंतिम दिवस आहे. कराड दक्षिण रहिवासी संघ, नवी मुंबई आयोजित कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026. 6 चेंडू 23. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मी विनंती करेन, वेळेचा निर्बंध आहे, अजून मॅचेस बाकी आहेत, थोडंसं स्पीडअप करूया. मॅच बनली आहे, मॅच बनवायचा प्रयत्न मात्र चालू आहे. येणारे 6 बॉल 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. चलिए रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है, देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं। एक तो बात है यहाँ पर आशीष सर, पहला 2 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा भाई यहाँ पर। अगर पहली 2 गेंद के पर एक बड़ा हिट आता है, मैच में देखिए पलटवार कर सकते हैं। टाय झालंय तर सुपर ओव्हर, परंतु गोलंदाजीसाठी आता आपण पाहायला गेलं तर विराज आलाय. मैदानाच्या आतमध्ये राज करेल का, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर कमी वयाचा खेळाडू सार्थक हिनुगले मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करून दाखवेल का, स्वतःला सिद्ध करून दाखवेल का. या मॅच मध्ये मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे धावा 23 धावा. 23 रनों की जरूरत है। देखिए 6 गेंद 23 यहाँ पर मुकाबला देखिए एकदम कांटे का हो चुका है यहाँ पर। और तैयार देखिए गेंदबाज यहाँ पर निर्णायक विराज पाटिल तैयार। और पहली गेंद बाउंसर, लेग से अंपायर और चिंगो चेक करना चाहेंगे भाई पेशर। तिसऱ्या पंचांची मागणी केली, अतिरिक्त उचळी घेतली आहे. या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती आपण पाहायला गेलं तर कहाणी थोडीशी वेगळी पाहायला मिळते. प्रेशर सामना अगदी मॅच बनवण्यासाठी अगदी आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली. या बॉल वरती एक्झॅक्टली घडलंय काय, टप्पा कुठे होता, उंची, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आलाय, तिसऱ्या पंचांचा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडेल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांनी विराज पाटीलला मात्र दिलाय. आता समीकरण बघूयात. चलिए बात करेंगे 22 की जरूरत है यहाँ पर। 6 गेंद 22 और एक बड़ी पड़ी देखिए पर, बहुत बढ़िया देखिए सार्थक की बात करेंगे। सारसोले के मैदान पर कल भी जिक्र किया था सचिन दादा देसाई, देखिए उस पहले देखिए मुझे कराटे लीग में देखिए कमेंट्री का मौका मिला था और क्या ये बल्लेबाजी किया था इस बंदा ने यहाँ पर। फिर से एक बार देखिए सबस्क्राईब मीटर वाढत चालले, 18,700 सबस्क्राईब. 22 यार्डच्या माध्यमातून मात्र एक क्रीडा स्पर्धा, जबरदस्त टेलिकास्ट. सचिन शिंदे टीम. चलिए 6 गेंद अब देखिए 22 की जरूरत है यहाँ पर। छोटा एज था यहाँ पर, भाग्य का साथ है और एक सिंगल आता हुआ यहाँ पर। अभी भी देखिए बात करेंगे 5 गेंद 21 की जरूरत है। अगदी आपण पाहायला गेलं तर सिंगल डबलने काही होणार नाही. ते हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, कारण येणारे 5 बॉल
21 धावांची गरज. हा जर डॉट बॉल आला तर श्री गणेश 11 गणेशवाडी टीम वरती दबाव होऊ शकतो. इथे आपण पाहायला गेलं तर सागर वरती नजरा असतील. कालच्या मॅच मध्ये बरसला होता जिथे संघ अडचणीत होता. त्या अडचणीच्या काळातून मात्र सागरने आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता. येणारे 5 बॉल 21 धावांची गरज. चलिए यहाँ पर एक बड़ा हिट की जरूरत है, पर एक वो बड़ा हिट आता है ना मुकाबले में जान आएगा। और ये चलिए बड़ा हिट का जरूरत था भाई यहाँ पर लेकिन फील्डर है गेंद के नीचे देखिए बड़ा मार डाला सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मोहम्मद तक डीजे पाला, तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। मार डाला रे। चलिए विकेट सेलिब्रेशन आली आहे, विकेट आली आहे. सेलिब्रेशन होतंय. दबाव निर्माण करण्याचं काम केलं जातं. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 4 चेंडू 21. आता मात्र अडचणीच्या पेचामध्ये श्री गणेश 11 गणेशवाडी. रोहन आलाय. रोहन आता संपूर्ण चलिए चलिए रनों की बात करेंगे। समीकरण 4 के 21 की जरूरत है। रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए। क्या मैच में आएगा मजा नहीं भाई। अब मुकाबला देखिए, आप देखिए तालियां तेज बजती हुई यहाँ पर। 3 गेंद पर बनाना 21 से एक खराब गेंद है, मैच में वापस लौटा सकता है यहाँ पर, लेकिन बल्लेबाज को अभी भी कोशिश करना चाहिए यहाँ पर। रोहन देखिए कभी कभी देखिए कुछ वाइड 1+4 1+6 कुछ भी देखिए मुकाबला में यहाँ पर बन सकता है। यहाँ पर अभी भी 21 रनों की जरूरत है। बचा हुआ यहाँ पर 3 गेंद, कमाल के गेंदबाज यहाँ पर। और इस बार देखिए खेला है कवर पर फील्डर से, जब तक गेंद को रोक लेते हैं तब तक केवल 1 रन आता हुआ, अब मुकाबला दूर निकलता हुआ। मॅच अगदी हातातून निष्ठत चालली. आता बहुतेक औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु इकडून जर नकारात्मक चेंडू आला आणि त्याच्यावरती जर चौकार षटकार आला तर मॅच बनू शकते. येणारे 2 बॉल 20 धावांची गरज. चलिए 2 गेंद 20 रनों का जरूरत है भाई यहाँ पर 2 गेंद पर 20, हर गेंद पर औसत चाहिए 10, लेकिन कहां यहां से मिलेगा बस, लेकिन औसत चाहिए 10, क्योंकि पनवेल डिपो तक सुबह सुबह हमने भी पकड़ा था बस। लेकिन देखते हैं 2 गेंद 20 की जरूरत है। दिल तो टूटेगा जरूर से, लेकिन तैयार गेंदबाज है। ओ यही बात कर रहे थे, नो बॉल। यहाँ बल्लेबाज को मुझे लगता है उछल जाना चाहिए था। शुभम साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय मंगेश पाटील यांच्याकडनं. पहा, मी मगाशीच म्हटलं होतं, नो बॉल आला ना, नकारात्मक चेंडू आला तर काही होऊ शकतं आणि असे बॉल तुम्हाला टाकणं कुठेतरी महागात ठरू शकतं. अतिरिक्त उसळी घेतली, नो बॉलचा इशारा. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. मेजवानी आहे, ती मेजवानी स्वीकारतील का? फ्री हिटचा बॉल. चलिए फ्री हिट का, लेकिन पिछले गेंद पर अगर बड़ा हिट आ जाता कुछ बन सकता था, लेकिन अब देखिए कुछ नहीं भाई। अब एक ही गेंद बचा है भाई यहाँ पर आशीष सर, एक तो बात है भाई यहाँ पर कहती ना, मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन सुपर 6 में मैच हारने से दिल टूटे। जितनी भी टीम सुपर 6 से पार हो रही है, पूरी मेहनत है। आप लीग स्टेज से जाकर सुपर 6 में पहुंचते हो और नकआउट स्टेज में जब बाहर होते हो ना, फिर दिल टूटता है। लेकिन तैयार गेंदबाज, ओ ये गलती, यहां पर बड़ी हिट आना चाहिए। 2 देखिए नो बॉल मिला यहाँ पर ये बीमार है भाई। पहला बीमार अंपायर बता रहे हैं, दूसरा बीमार आया तो भाई विजय माल्या के जैसे आपको देश तो नहीं छोड़ना होगा, शायद गेंदबाजी छोड़ना पड़ सकता है। तेच चर्चा चालू आहे आता मैदानाच्या आतमध्ये. औपचारिकता शिल्लक आहे, फ्री हिटचा बॉल आहे आणि या नो बॉल वरती जर षटकार आला असता ना, तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं या सामन्याचं. एक गेंद 18 की जरूरत है, और ये देखिए आप दे दिए भाई, ले जाइए। और देखते हैं अंपायर का कॉल, चेक किया जाएगा। तब तक डीजे मास्टर आप क्यों रुके हो भाई, तब तक आप भी कर
एक बॉल 11 धावांची गरज, एक चेंडू 11, एक बॉल 11ची मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं एखादा नकारात्मक चेंडू सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करू शकतो आणि तो सामना आता एक बॉल 11 वरती आलाय. काय घडतंय काय बिघडतंय पाहत राहा ऐकत राहा. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी, एक बॉल 11ची गरज. टीम चलिए. मेंबर तेच सांगतायत की तुला बॉल एक टप्पा अचूक टाकायचा आहे, चांगला टप्पा हाताळायचा आहे, योग्य टप्पा हाताळायचा आहे. परंतु बॉल हातातून निसटला, स्किड झाला आणि 2 ते 3 बिमार आतापर्यंत हाताळले. चला टायमिंग नाहीये, वेळ नाहीये आपल्याकडे. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी अजूनही 2 सामने बाकी आहेत. चला विनंती करेन अंपायरला देखील विनंती करेन की लगेच मॅच चालू करा. एक बॉल 11 धावांची गरज. क्या हो चलिए. सकता है सर? और एक नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा काय होईल, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? ही मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक बॉल 11ची गरज आहे. नहीं सही बताया, एक गेंद 11 की जरूरत है। आशीष सर यही तो बात कर रहे थे, शुरुआत से जो नो बॉल गिर रही थी उस पे एक आंख बढ़ाई आना चाहिए था, फिर अभी समीकरण कुछ अलग होता। एक गेंद 11, लेकिन इतनी बड़ी गलती क्या गेंदबाज करेंगे भाई यहाँ पर। अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। तो अभी भी एक गेंद 11 की जरूरत है, कुछ भी कहना कठिन यहाँ पर। पिछला गेंद यहाँ पर भीमर के साथ छक्का, लेकिन अब एक गेंद 11 की जरूरत है यहाँ से। ओ ये देखिए फील्ड लगाया जा रहा है भाई यहाँ पर। आशीष सर जिस तरह से मुकाबला बन रहा है, मुझे तो वो पिक्चर की याद आ रही है भाई, आमिर ट्विंकल वाली। अरे शेर का शिकार करने के लिए कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया था? मेला, अब मेला लगाया गया एक गेंद 11 बचाने के लिए। तो देखते हैं, गुज्जर ने कहा था काली असली बारूद चाहिए, असली बारूद संतरा नहीं, ये असली गेंद है। ओ भला यहाँ पर मुकाबला जीता, लेकिन कुछ समय के लिए कहानी में रोमांच रहा यहाँ पर से। 10 रनों से देखिए यहाँ पर टीम को हार देखना पड़ा। वाह काय मॅच राहिली. मनावर घेतलं की वेळ बदलू शकतो, मनावर घेतलं की वेळ बदलू शकतो आणि संघर्ष करायचं ठरवलं तर आम्ही खेळ देखील बदलू शकतो. खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. शुभम पाटील आणि टीमने क्वालिफाय केलाय. हा सामना वीटेक वॉरियर्स संघ क्वालिफाय झालाय टॉप 3 मध्ये. वेल प्लेड, व्हॉट अ मॅच. काय सामना राहिला, जबरदस्त सामना. कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी मध्ये क्वालिफाय झालाय हा संघ, शुभम पाटील आणि टीम. करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती सागरदादा पाटील आपल्याला विनंती करेन की आपण या, कारण इथून मॅचेस कशा असतील आणि त्याचबरोबर सागरदादा पाटील यांना विनंती करेन की आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. डीडी सर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. काल त्यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचा केक आपण मुख्य व्यासपीठावरती कटिंग करणार आहोत. जय सर. विराज पाटील, ओमकार पाटील, अनिल काटेकर, संतोष दबडे, आकाश डफळे, प्रत्येकी 1000 रुपये. वीटेक वॉरियर्स टीमचे संघ मालक यांच्याकडनं प्रत्येकाला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय, कॅश प्राइज. आणि ज्यांची ज्यांची नावं घेतले त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि मुख्य व्यासपीठावरती काल सागरदादा पाटील यांचा वाढदिवस झाला आणि त्याचा वाढदिवसाचा केक आपण संपूर्ण कराड रहिवाशी संघाकडनं मात्र केक कटिंग केला जातोय. आदेश बर्थडेचा सॉन्ग लावा.
चांगली आहे ती तुम्ही स्वीकारायची आहे आणि वळूया लगेच मैदानाच्या आतमध्ये कारण इथून पुढे काय घडणार आहे. 3 टॉपचे संघ आपल्याला मिळालेत आणि या 3 टॉपच्या संघांमधून कोणता संघ कोणाबरोबर मॅच खेळेल, लीग स्टेज मधली कोणती मॅच कोणाबरोबर असेल हे मात्र बघायचंय कारण वेळेचा निर्बंध आहे. थोडस फास्ट घेऊया. चला आता सर्वांना आतमध्ये जायचं नाही. बीटेक संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय दीपक दादा यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आता तिन्ही संघ पुढे या. काय केलं जाणार आहे ठाऊक आहे. जी स्ट्रायकर एंड आहे ना, स्ट्रायकर एंड पासून चला तिन्ही संघ प्रथमतः पुढे या. चला विनंती करेन की पुढे या. संघ प्रथमतः एक गोष्ट मी सांगेन की आयोजकांनी हा जो निर्णय घेतलाय त्यासाठी कौतुक आहे. कारण काही स्पर्धांमध्ये असं होतंय की जिथे खेळलं जातं रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज असतो, काही ठिकाणी धावावं लागतं आणि त्यामध्ये काय होतं की खेळाडू इंजर्ड होण्याची जास्तीचे चान्सेस आहेत. काही ठिकाणी थ्रो केला जातो, काही ठिकाणी बॉल आउट होतो, परंतु त्यामध्ये वेळही जास्तीचा जातो. आयोजकांनी हा निर्णय घेतलाय की आपण टॅप बॉल करणार आहोत. बॅटवरती बॉल घ्यायचा, स्ट्रायकर एंड पासून आपण मध्यंतरी एक ठिकाणी लाईन मारणार आहोत. 3 खेळाडू राहतील. जे 2 खेळाडूंकडून जर का बॉल त्या टॅप बॉलवरती बॅटवरती बॉल घेऊन ते येऊ शकले नाहीत, जर 2 मध्ये बॉल पडला आणि जो 1 राहील खेळाडू तो जिंकला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केट यांच्याकडनं सागरदादा पाटील यांना एक सदिच्छा भेट मात्र दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही सदिच्छा भेट वाढदिवसाच्या निमित्ताने सागरदादा पाटील यांना मात्र दिली जाते. ती दादांनी मात्र स्वीकार करायची आहे. काल वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानेच ही सदिच्छा भेट श्री छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केट कडून मात्र ही सागरदादा पाटील यांना मात्र ही भेट दिली जाते. अर्थ असा आहे की बॅटवरती बॉल घेऊन यायचा आहे आणि तो प्रत्येक वेळेला टॅप व्हायलाच हवा.